सांगितलंय। ज्या गावामध्ये गुन्हाट गावामध्ये तो होता त्या ठिकाणी दत्ता गाडेनं आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी अखेर त्याला अटक केलेली आहे आणि त्यानंतर त्याला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं रात्री 3 वाजता। संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील। तर या संपूर्ण घटनाक्रमाचा अगदी लष्कर पोलीस स्टेशनमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पाहूयात। तर एकंदरीतच नितीन पाटणकर आपले जे प्रतिनिधी आहेत ते या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। आपण थेट जाऊया, जाणून घेऊया की नेमकं परिस्थिती कशी आहे। नितीन, निश्चितपणे 3 दिवसानंतर पुणे पोलिसांना यश आलेलं आहे या आरोपीला पकडण्यामध्ये। आज पहाटे 1:30 वाजता त्याच्या गुन्हाट गावातनं पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे। काल सकाळपासून पोलीस ड्रोन असेल, त्याचबरोबर श्वान पथक असेल आणि शेकडो पोलीस या आरोपीचा तेथील शेतामध्ये, ऊसाच्या शेतामध्ये शोध घेत होते। दिवसभर शोध मोहीम राबवल्यानंतरही आरोपी तपास लागत नव्हता किंवा तो सापडलेला नव्हता। रात्री 10:30 नंतर त्याचे काही क्लू मिळाले आणि त्यानंतर रात्री साधारणतः 1:30 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकानं, जे विशेष पथक स्थापन करण्यात आलेलं होतं, त्यांनी या आरोपीला अटक केलेली आहे आणि 1:30 वाजता या आरोपीला अटक केल्यानंतर थेट त्याला पुण्यात आणण्यात आलेलं आहे आणि पुण्यात लष्कर पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे। लष्कर पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीला आणण्यात आल्यानंतर पोलिसांनी पहिले काम केलेलं आहे की त्याला ससून रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केलेली आहे। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची जी अटकेची कायदेशीर प्रक्रिया आहे, कायदेशीर जी प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपीला लष्कर पोलीस स्टेशनचं जे लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि आज दुपारी 3च्या सुमारास त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आणि पोलीस तिथं त्याची आपली बाजू मांडतील आणि कदाचित त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करतील। मात्र 3 दिवस पोलीस या आरोपीच्या शोधामध्ये होते आणि 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे पोलिसांना या आरोपीचा शोध लागलाय किंवा तो पकडण्यात यश आलेला आहे। त्यासाठी मोठा फौजपटा या आरोपीच्या मागे होता। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी 3 वाजता त्याने त्याचा मोबाईल फोन बंद केलेला होता आणि त्यानंतर तो पोलिसांना सापडत नव्हता की त्याचा शोध घेणं पोलिसांना अवघड बनलेलं होतं। मात्र पोलिसांना त्यांच्या नेटवर्क मार्फत जी माहिती मिळाली त्यानुसार हा आरोपी त्याच गावात होता, त्याच गावाच्या परिसरात फिरत होता आणि या 2 दिवसात त्यांनी पाण्यासाठी किंवा खाण्यासाठी, अन्नासाठी काही ग्रामस्थांशी, काही गावकऱ्यांच्या घरी देखील गेलेला होता। याच माहितीच्या आधारे काल सकाळपासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि रात्री 1:30 वाजता, आज 1:30 वाजता तो सापडलेला आहे। दरम्यानच्या काळामध्ये त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी देखील माहिती ग्रामस्थांकडून मिळते, कारण त्याला मागील 3 दिवसांपासून जेवणासाठी, पाण्यासाठी किंवा राहण्यासाठी अडचणी नाही होत त्या आणि गावात या गोष्टींसाठी आल्यानंतर त्याच्या कानी ही माहिती पडलेली होती की पोलीस त्याची शोध घेत आहेत आणि परिस्थिती गंभीर आहे किंवा त्यांनी गेलेले गुन्हा जो आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे। त्यामुळे आता त्याच्या समोरचे पळून जाण्याचे किंवा इतर सर्व मार्ग संपलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता। प्रयत्नात तो होता। कीटकनाशक जे आहे पिकांवरती ते फवारण्यात येतं त्याचं प्राशन करून तो आत्महत्येच्या प्रयत्नात होता आणि त्याच्या दरम्यानच त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अटक केलेली आहे। स्वारगेट पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केलेली आहे आणि त्याला आता पुण्यात आणण्यात आलेला आहे। लॉकअपमध्ये तो आहे आणि दुपारनंतर त्याला न्यायालयात हजर केला जाईल। अच्छा नितीन, आपण असेच आमच्या सोबत उपस्थित राहा। अजून काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याकडे जाणून घ्यायचे पण तुर्त